मॅन ऑफ द मॅच आणि आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय मिस्टर सागर देसले फ्रॉम सायबा. विनंती आहे सागर देसले व्यासपीठावरती यायचंय आणि आपलं मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घेऊन जायचं आहे तसं विनंती करेल. प्रवीणजी गावड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वन ऑफ द ग्रेट अँड लिजंड प्लेयर. त्यांचं स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. सागर देसले व्यासपीठावरती यायचंय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळतोय. पहिला चेंडू आपण पाहिला 2 धावांसाठी येताना. पुढील चेंडू पाहूयात. नितेश पाटील स्ट्राईक हबीब शेख वन ऑफ द ग्रेट बॉलर. सोपारामधील नामवंत खेळाडू. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय उजव्या यष्टीच्या जास्तच बाहेर. आमचे ऑफिशियल आमच्याकडे वळतायत. वाईडचा इशारा येतोय. अवांतरित धाव या ठिकाणी टाळा वाजवण्याची संधी मिळते तेजस 11च्या समर्थकांना. अतिशय चांगली मॅच आपण पाहिली ती. क्वार्टर फायनलचा सामना दुर्गेश 11 वर्सेस तेजस 11 आणि खरोखरच मानावं लागेल या संघाला कारण काय कमबॅक केला आणि किती चांगल्या दर्जाचा खेळ त्याने दाखवलाय. नितेश पाटील असतील राहुल पोळेकर असतील आणि एंटायर टीमने हलक्यातून खेळ काढला. चेंडू ऑन साइडला एक धाव येते. सन्मानजनक स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 चेंडू 4 धावफलके लगावले जात आहेत. सेमीफायनल नंबर 1 चा हा मुकाबला पाहायला मिळतोय. सायबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून चालू असलेला हा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि अजून एक अवांतरित धाव वाईडच्या रूपाने. दबावभरी स्थिती आहे. दबावामध्ये काही लोक निखरतात काही लोक बिखरतात आणि निखरणारी लोक इतिहास घडवतात आणि विखरणारे लोक मात्र त्या ठिकाणी तुटून जाताना पाहायला मिळतात. म्हणूनच मित्रांनो नेहमीच प्रयत्न करा मेहनत करा. मेहनत इतकी प्रामाणिकपणे करा की यश तितकंच प्रामाणिकपणे तुमच्या जवळ येईल आणि त्यासाठी लागणारी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक ठोकर खात असताना तुम्हाला महसूस होईल. आणि आता मात्र चेंडू त्या ठिकाणी यष्टांच्या मागे जातोय. डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव. पहिल्या दिवसापासून आपण मान्यवरांची मांदी या ठिकाणी पाहतोय आणि आज या व्यासपीठाला लाभलेत अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये ज्यांनी एक काळ गाजवला आपल्या फलंदाजी गोलंदाजीच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून असे 2 दिग्गज खेळाडू व्यासपीठावरती उपस्थित आहेत. क्रिकेट एक्सपर्ट मी त्यांना म्हणेल तुकारामजी मांगेला सर तसेच प्रवीणजी गावड सर या ठिकाणी उपस्थित. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2021 पर्व 3 या स्पर्धेच्या माध्यमातून. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. अतिशय चांगली फलंदाजी मी तर म्हणेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अतिशय चांगली सुरुवात गुड स्टार्ट म्हणेल कारण मागच्या सामन्यात सुद्धा 9 धावांनी संघाच्या धावसंख्येची सुरुवात केली होती पहिल्या षटकाची या तेजस 11 संघाने. आता मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर कोण येणार हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊयात या ऐकूयात एक सुमधुर गीत. चला धन्यवाद भरत. पुन्हा एकदा मॅच ठिकाणी दादा धाव फलकावर लागले तर 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सुंदर असा खेळ खेळताना तेजस 11चा संघ या ठिकाणी. पुढील चेंडू नितेशाला. सुंदर असा चेंडूचा टप्पा वळून काय कळला नाही तो बॅट्समनला. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होत. सुंदर असा आपल्या गोलंदाजीला सुरुवात करताना मयूर हा खेळाडू या ठिकाणी आपल्याला दिसताना. साई सोबारा संघ याच्याकडून. दरम्यान पुढील चेंडू सामना करेल नितेश.
मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला नितेश पाटील या ठिकाणी बॉलिंग मार्कवर मयूर सज्ज. थोडीशी फिल्डिंग मिळेल जमा करत या ठिकाणी अजय घानडे. सुंदर हात चटकावलेला चेंडू आणि जिथपर्यंत फील्ड करेल फेकेल. खूप खराब असा हा थ्रो या ठिकाणी म्हणता येईल. दरम्यान एक धाव पूर्ण करताना धावसंख्या जाऊन ठेपली आहे ती 10. सुंदर असा गोलंदाजीचा नजारा मयूर मार्फत या ठिकाणी. राहुल पुळेकर ऑन मार्क. सामना करेल तो मयूर याचा. थोडे मोठे फटके खेळण्याचा या ठिकाणी. आणि यावेळेस काय होते तर दोन्ही हात हवेत पंचांचे. इशारा वाईटचा. धावसंख्या 1 नि भर. धावसंख्या जाते ती 11. चला पुन्हा एकदा एकच धाव घेतलेली आहे. धावसंख्या 1 नि पुढे सरसावत. धावसंख्या 12. सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने टटोल्या. डिक्लेअर झोन मध्ये जात चेंडू. एक धाव अर्जित करत आपल्या संघासाठी नितेश पाटील आणि स्वतःसाठी धावसंख्या नेऊन ठेवतोय ती अवघ्या 13 धावांवर. सुंदर असा फटका ऑफच्या दिशेला टटोलेला चेंडू. तितका सुंदर क्षेत्ररक्षण. जोपर्यंत फील्डला चेंडूवर येईल एक धाव पूर्ण करेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत. धावसंख्या नेऊन जाते ती 14. बिनबाद 14. अतिशय संयमाची खेळ या ठिकाणी बघायला मिळते दोन्ही फलंदाजाकडनं राहुल पुळेकर आणि नितेश पाटील यांच्या मार्फत. दरम्यान मयूर आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सामना करेल तर राहुल एक मोठा फलंदाज, एक नामवंत फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतोय. हलक्या हाताने टटोलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात एक धाव अर्जित करत आपल्या संघासाठी आणि आपल्या स्वतःसाठी धावसंख्या नेऊन ठेवतोय ते 15. बिनबाद 15. 15 विदाउट लॉस. तेजस 11. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येतो तो अजय घानडे. सुंदर असा एक गोलंदाज. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्यांनी या ठिकाणी पटकावलेला आपल्या स्पर्धेत. एक धारदार गोलंदाजीचं प्रदर्शन करत या ठिकाणी अजय घानडे. आता या सेमीफायनलच्या सामन्यात कशा प्रकारचा खेळ खेळतो, कशा प्रकारचा धारेवर धरतो समोरच्या फलंदाजाला हे या ठिकाणी आपण पाहू शकतो. अजय घानडे गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना नितेश पाटील बॅटिंग मार्कवर सज्ज असताना थोडासा कानमंत्र देत या ठिकाणी यष्टीरक्षकाला अजय घानडे की चला लवकर लवकर सामना चालू करा. पंचगंभीर सामन्याला सुरुवात करावी. आजचे आमचे ऑफिशियल्स या ठिकाणी उभे आहेत. प्रमुख पंचांच्या भूमिकेत दिसतील ते आपल्याला किशोर पाटील. लेग पंचाच्या भूमिकेत दिसतील ते दिलीप शर्मा उर्फ सोनू. तसेच किशोर पाटील. सर्व अंपायरांचे पुन्हा एकदा सायबा क्रिकेट क्लब तर्फे खूप खूप स्वागत या ठिकाणी. दरम्यान अजय घानडे सामना करेल तो नितेश पाटील. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज अजय. सामना करेल नितेश याचा. नितेश कशा प्रकारची रणनीती दिसेल या षटकात. पॉवर प्लेचं हे षटक तिसरं षटक आणि घणघणाती प्रहार या साईडला ऑनच्या दिशेने टटोलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात एक धाव अर्जित करत धावसंख्या जाऊन पोहोचते 16. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये सजावट करत जमवाजमव करत या ठिकाणी नितेश घानडे अजय घानडे. सामना करतो नितेश मागच्या मॅचचा हिरो. सुंदर अशी फलंदाजी करून 39 धावांचं एक मोठं डोंगरा एवढं लक्ष अवघ्या 4 षटकात पार केलं नितेशाच्या माध्यमातून आणि विजय खिचून आणला आपल्या तेजस 11 संघासाठी. नितेश पुढील सामना करेल तो अजय याचा. पुढील चेंडू आणि या ठिकाणी मात्र सुंदर चेंडू आणि त्याला तितका सन्मान देत डिक्लेअर झोन मध्ये पाठवत 1 धावेसाठी चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या जाऊन ठेवते ती 17. अजय घानडे आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नितेश पाटील. पुन्हा एकदा हा चेंडू या मात्र कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतो तो अजय. वाईटच्या रूपात एक अवांतर धाव आणि आमचे प्रमुख पंच गंभीर यांना
थोडीशी कवायत करायचा या ठिकाणी चान्स देताना अजय. पुढील चेंडू अजयाचा सामना करेल नितेश पाटील. खचाखचाचं भरलेलं हे स्टेडियम साहेबाचं आणि या वेळेला मात्र थोडासा चकमा देत नितेश पाटील यांना आणि मागच्या चेंडूची भरपाई करताना कुठेतरी दिसतात अजय. निर्धाव चेंडूची सांगता धावफलक मात्र आहे त्या स्थितीत 18. पुन्हा एकदा अजय सामना करेल नितेश पाटील याचा. पॉवर प्लेचं हे तिसरं षटक दरम्यान अजय चेंडू घेऊन सज्ज. फलंदाजी मार्फत नितेश पाटील पुन्हा एकदा चेंडूला चांगल्या चेंडूला सन्मान दिसताना दिसत आहे या ठिकाणी नितेश पाटील. कुठेतरी एक त्यांचा मनोबल उंचावलेलं आहे. कुठेतरी एक त्यांना या ठिकाणी असं वाटतं की मी चांगला खेळ खेळला त्याचा परिणाम म्हणजे आम्ही सेमीफायनलमध्ये या ठिकाणी खेळताना दिसत आहोत. दरम्यान अजय घानाडे आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन सामना करेल तर राहुल पुळेकर. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पण या ठिकाणी मात्र थोडीशी चूक करताना क्षेत्ररक्षक. सुंदर असं क्षेत्ररक्षण पण फेकी मात्र थोडीशी अचूक झाली. जर का ती यष्टी रक्षकाच्या दिशेने फिरकावली असती तर नक्कीच या ठिकाणी एक रनआउटचा चान्स पाहायला मिळाला असता मित्रांनो. दरम्यान अजय गानडे शेवटचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील पॉवर प्लेचं हे षटक पण आतापर्यंत मात्र या षटकाचा काय पुरेपूर उपयोग करताना आला तो तेजस 11 संघाला. सामना करेल नितेश पाटील अजय घानाडे याचा. शेवटचा चेंडू काय करेल पुन्हा असा मारलेला चेंडू तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पण एक धाव का या ठिकाणी रोखताना आली. धावसंख्येत एकनी भर. धावसंख्या झालेली ती आहे बिनबाद 21. सुंदर अशा ओपनिंग सलामी जोडी आपल्याला या ठिकाणी मैदानात दिसताना राहुल पुळेकर आणि नितेश पाटील यांच्या मार्फत आणि तितका साजेसा खेळ दोघाही खेळाडूंनी आपल्या संघासाठी आतापर्यंत केला. 3 धावांच्या षटकानंतर धावसंख्या मात्र जाऊन ठेपली आहे ती 21. बिनबाद 21 फॉर नो लॉस. आणि आता सांघिक चौथा आणि पहिलं षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज म्हणजे गणेश. रोनित उर्फ गण्या या नावाने खूप सारं प्रेम मिळालं असे आमचे सहसमालोचक भारत मोरे सांगत असतात की प्रत्येक टोपण नाव तुम्ही त्यांचं घ्या ज्यामुळे त्यांचं एक मनोबल उंचावते कुठेतरी आणि एक चांगला खेळ बघायला भेटतो खेळाडूंतर्फे. रोनिल गोवलकर उर्फ गण्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. थोडी शांतता बाळगावी यूट्यूब लाईव्ह आहे. सुंदर असा हा चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये जात एक धाव अर्जित करत आपल्या संघासाठी स्वतःसाठी नितेश पाटील हा धावफलक मात्र हलवता ठेवताना या ठिकाणी धावसंख्या लागल्या त्या धावफलकावर 22. बघा मित्रांनो अजून एका गडीचं पतन झाले नाही आहे. कशा प्रकारचा खेळ होईल भरत पुढच्या 5 चेंडू काय घडेल काय वाटते तुला? बेस्ट वर्सेस बेस्ट कारण रोनित गोवलकर गोलंदाजी मार्कवर आहे. वन ऑफ द ग्रेट प्लेअर इन अंडरआर्म क्रिकेट. वसई तालुक्यातील नामवंत खेळाडूंमध्ये याचा उल्लेख केला जातो आणि अग्रेसर असा खेळाडू आहे आणि समोर त्याच्या असणार आहे राहुल पुळेकर आणि नितेश पाटील. नवोदित खेळाडू नितेश पाटील तसेच राहुल पुळेकर हा जुना जाणता खेळाडू मित्र म्हणेल कारण 2018 आणि 19 ची रँकिंग काढली होती त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अष्टबल खेळाडू वार्षिक त्या पुरस्काराचा मानकरी ठरला होता आणि तो खेळाडू आहे नॉन स्ट्राइक एंडला समोर नितेश पाटील. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा विजेता ऑन साइडला खेळून काढला. चेंडू सरळ जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. 24 धावा आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. काय असेल या मॅचचं चित्र किती टार्गेट सेट केलं जाईल कारण आतापर्यंत तरी जखडून ठेवलं गेलंय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न चेंडू त्या ठिकाणी फील्ड केला गेला तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. केदार देसाई यांना आपण फ्रेम मध्ये पाहतोय. काय वाटेल तुला काय वाटते भरत की कुठला संघ या ठिकाणी विजय होईल कुठला संघ पहिला फायनलिस्ट ठरेल काय प्रिडिक्शन करता येईल तुला? या सामन्यादरम्यान तर प्रोडक्शन तितकंसं महत्वाचं होणार आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू घ्याय सरळ मागत नाही नाही मागत काही दाम हा करतो आपली भलाई अवघड येळी नेहमी हात देतो साथ बघू नका बसल्या बसल्या नशिबाची थँक्यू डुजे. राहुल पुळेकर माघारी परतलाय. अंडरआर्म क्रिकेटचे धडे ज्या खेळाडूकडून घेतले त्या खेळाडू समोर खेळत असताना माघारी परतलाय राहुल पुळेकर
आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय निलेश सिंग. धावांची गती जवळजवळ आपण पाहतोय 25 धावा. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अतिशय महत्वाची लढत आहे. मॅच मध्ये प्रत्येक खेळाडू तितकाच महत्वाचा असतो. तो खेळाडू या ठिकाणी महत्वाची कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रोनित रोडच्या समोर असेल निलेश सिंग. आता सुरेख चेंडू मात्र त्या ठिकाणी गेलाय डिक्लेअर झोनच्या दिशेने आणि हा चेंडू जातोय एका धावेसाठी. धावफलकावर पाहायला मिळते 26 धावा. 27 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी साई सोपारा स्पोर्ट्स या संघाला. चला या सामन्याकडे पुन्हा एकदा आपण वळणार आहोत. त्यापूर्वी या ऐकूया एक सुमधुर गीत. कमॉन डीजे. आपला हात आपला हात आपला हात आपला हात या तुझा हात जगन्नाथ माझा हात जगन्नाथ. आपला हात आपला हात आपला हात हात. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. जे युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षक वर्ग जोडलेले आहेत त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. तसेच व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं सुद्धा मनापासून स्वागत. आणि आमची डिजिटल टीम जी आम्हाला जोडली गेलेली आहे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नितेश पाटील नवलीवणी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आमचे कॅमेरामॅन अनुराग चव्हाण आणि कुंभार ब्रदर्स किणी ब्रदर्स त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. साहिल पाटील डिजिटल स्कोरर त्यांचं स्वागत. आणि अविनाश पांडे आमचे मॅन्युअल स्कोरर आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. आणि आमचे शरद सातपुते ज्यांच्या माध्यमातून ही भली मोठी स्क्रीन पाहायला मिळते त्यांचं मनापासून स्वागत. सायबा फ्रेंडली 2021 सीझन 3 या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. रणांगण आहे सायबाचं आणि या सायबाच्या मैदानामध्ये सेमीफायनल नंबर 1 चा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका बाजूला तेजस 11, दुसऱ्या बाजूला साई सोपारा स्पोर्ट्स. कोणता संघ विजयाचं बिगुल वाजवेल आणि फायनल मध्ये पहिला प्रवेश करणारा संघ ठरेल. अमर मात्र गोलंदाजी मार्कवर येतात. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी गेला डिक्लेअर झोनच्या दिशेने. प्रथमेश गिरकर महत्वाचा खेळाडू असेल. केदार देसाईवरती सुद्धा तितक्यात नजरा असतील कारण आव्हान अवघा आहे 27 धावांचं. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू. टॅपच्या साहाय्याने खेळला गेला फटका पाहायला मिळतोय. एक धाव येते. स्वभावाला साजेसाचा खेळ करावा लागेल. दरम्यान सर्व स्पॉन्सरचे या ठिकाणी आम्ही आभार मानताना बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा क्रिकेट क्लब आयोजित सायबा प्रीमियर लीग 3 2021 प्रथम पारितोषिक रोख रक्कम 70,000 रुपये अम्माई ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यातर्फे स्वर्गीय जगन्नाथ पद्मन साने, स्वर्गीय जयश्री जगन्नाथ साने व कुणाल साने यांच्या सौजन्याने भव्य दिव्य असे चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 30,000 श्री प्रफुल्ल साने यांच्यातर्फे. तसेच स्वर्गीय सुरेश जगन्नाथ साने, स्वर्गीय हर्षला सुरेश साने व कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने तृतीय पारितोषिक रोख रक्कम 11,000 रुपये रिद्धी सिद्धी लॉजिस्टिक्स. तसेच श्री प्रफुल्ल साने व दत्तात्रय साने व कुणाल साने यांच्या सौजन्याने भव्य दिव्य असे चषक. चतुर्थ पारितोषिक रुपये 11,000 रोख आकर्षक चषक श्री प्रफुल्ल साने व दत्तात्रय साने व कुणाल साने यांच्या सौजन्याने. तसेच 5वे 6वे आणि 7वे बक्षीस असणार आहे. पारितोषिक असणार आहे रोख रक्कम 7,000 रुपये व आकर्षक चषक पुन्हा एकदा प्रफुल्ल साने व दत्तात्रय साने व कुणाल साने यांच्या सौजन्याने. तसेच आणि उत्कृष्ट फलंदाज सायबा सायकल तर्फे एक आकर्षक अशी सायकल, उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक असा फोन व आकर्षक चषक. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याला सुद्धा निहान स्पोर्ट्स यांच्यातर्फे आकर्षक असे शूज असणार आहेत. तसेच मालिकावीर मित्रांनो, दरवेळेस आम्ही काही वेगळं ठेवतो तर यावेळेस मालिकेमध्ये आलेला आहे ते 32 इंचचा LED स्मार्ट TV निषाद अरुण चोरगे यांच्यातर्फे. याचा कोण मानकरी ठरेल हे आपल्याला थोड्याच वेळाने स्पष्ट होणार या ठिकाणी. आणि आम्ही सामनावीरसाठी प्रत्येक सामना जो टी-शर्ट देत होता तो मात्र आला आहे यम्मी डिलाइट आणि अमन स्पोर्ट्स यांच्यातर्फे. या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. सर्व स्पॉन्सरचे धन्यवाद. कमॉन भरत.
तसेच माफ करा विभूती नेटवर्क सतत आम्हाला या 5 दिवसांना लाईव्ह कव्हरेज दाखवतात. जो इंटरनेट कव्हरेज आम्हाला भेटतो आहे विभूती नेटवर्क स्पर्धे, तसे आमचे राहुल ठाकूर यांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार. धन्यवाद डीजे. आणि रोनित गोवलकर या ठिकाणी येत आहे तो जागा घेण्यासाठी. प्रथमेशाची हा एक सुद्धा मोठा खेळाडू, याचे सुद्धा बॅट मधून मोठे मोठे फटके निघताना दिसतात मित्रांनो. एक चमत्कारिक खेळी या ठिकाणी खेळू शकतो. अतिशय संयमी असा हा खेळाडू, अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ओळखला जाणारा रोनित या ठिकाणी फटकेबाजी करताना, एक धाव अर्जित करताना, स्वतःचं खातं या ठिकाणी उघडताना दिसतो तो रोनित. एक धाव टिकल्याच्या स्वरूपात आणि धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 8 एका गडीच्या मोबदल्यात. 8 for 1. नितेश पाटील सामना करेल तर रोलिन. पुढचा चेंडू नितेशाचा, सुंदर असा हा चेंडू आणि हलक्या जातीने ऑफला ठरवलेला चेंडू, पण तितकं सुंदर क्षेत्ररक्षण विमल सिंग यांच्याकडनं. दरम्यान जिथपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक जाईल एक धाव पूर्ण होते. धावसंख्या लागवल्या तर फलकावर 9 एका गडीच्या मोबदल्यात. केदार एक चांगला खेळाडू, एक संयमी खेळाडू. केदार आता सामना करतो नितेश पाटील याचा. सुंदर फटका आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय म्हणावं लागेल या क्षेत्ररक्षकांबद्दल. सुरेख असा डोळ्याची पारणे फेडणारा चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते आहे. ते तेजस 11 या संघाकडनं. कमॉन डीजे. धन्यवाद. बघा मित्रांनो कशा प्रकारचा झेप घेतला आणि चेंडू अडवलेला आहे. नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवताना या ठिकाणी दिसत आहे खेळाडू विमल सिंग. दरम्यान नितेश पाटील सामना करे रोनित. सुंदर असा फटका, पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा अडवलेला चेंडू. एका धाव्यावर समाधान मानावं लागलं या ठिकाणी रोनिलाला. आणि एक धाव्याने धावसंख्या पुढे हरवत धावसंख्या झाली ती 11. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावा. 27 धावांचं एक माफक असं आव्हान म्हणता येईल मित्रांनो. आणि या ठिकाणी समीकरण तर आहे 12-16 याचं. 12-16 काय वाटतं तुला भरत, किती धावा खर्च करेल या ठिकाणी राहुल पुळेकर? याच्यामध्ये आता टेम्परामेंट खूप महत्वाची आहे. कसोटी आहे दोन्ही फलंदाजांची, बाकी सर्व दोन्ही गोलंदाजांची सुद्धा मी म्हणेल. कारण 11 धावा आणि 1 गडी तंबूच्या आसराला गेलाय. 12 चेंडू 16 धावांची गरज असताना एखादा चौकार जरी आला तरी सुद्धा संयमाने खेळ करावा लागेल. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाला एकही अवांतरित धाव टाकून चालणार नाही. सुरेख पद्या चेंडू मात्र वाईटच्या दिशेने जवळ जात होता, परंतु त्यामध्ये अडसर होत असताना एक धाव डिक्लेअरच्या रूपाने येताना पाहायला मिळते. रोनितला वाटलं तो चेंडू ऑफ ब्रेक होईल, परंतु तसं काही झालं नाही आणि चेंडूला मात्र दिशा देत असताना एका धावेसाठी जातोय. डिक्लेअरच्या रूपाने एक धाव येते. 12 धावा धावफलकावरती मोजल्या जात आहेत. सुरेख पद्या चेंडू त्याच पद्धतीने, परंतु ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव येते. रोनित गोवलकर महत्वाचा गडी असेल, कारण सध्याच्या घडीला सर्वांच्या हृदयामध्ये धडकी भरवणारा हा एकच खेळाडू जो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. अनुभव आहे, दर्जा आहे, क्लास आहे, तो दाखवणं गरजेचं असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र इंटर द गॅप, त्या ठिकाणी संधी होती परंतु धावचित होत असताना गॅदर करण्यामध्ये चुकी होती आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो विमल सिंग याच्यासाठी. काय फिल्डिंग करतोय. जवळजवळ मागाच्या चेंडूवरती केदारचा चौका पार झाला होता, त्या चेंडूला त्या ठिकाणी अडवला जातोय आणि आता त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय. विचारविनिमय केला जातोय. लॉसन कोरिया, राहुल पुळेकर, नितेश पाटील चर्चा करतायत, विचारविनिमय करतायत, कारण विचारविनिमय करणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला. वेळच तशी येऊन उभी ठाकली आहे, कारण चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 9 धावांची गरज असेल. 13 9-13.
कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण, व्हॉट अ फील्ड, मॅग्निफिसंट फिल्डिंग अँड गुड एफर्ट. डोळ्याची पारणे फेडणारा हा चेंडू होता. जवळजवळ सीमारेषा बाहेर जातो की काय, कारण गॅप बिलकुल ओपन होता, परंतु नितेश पाटील त्या ठिकाणी चांगली मेहनत करत असताना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा 3 धावा वाचवतोय. मॅच या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. खासियत काय आहे, जमेची बाजू काय आहे, तर आतापर्यंत एकही धाव एक्स्ट्रा आलेली नाहीये आणि म्हणूनच की काय सध्याच्या घडीला पकड तेजस सिलन या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र व्हॉट अ फील्ड, नितेश पाटील, नितेश घरत, काय क्षेत्ररक्षण आहे. येस, डीजे तो म्हणताय. थँक्यू डीजे. मित्रांनो, या खेळाडूला कमी लेखून चालणार नाही. आम्हाला आठवते अजूनही विरार प्रीमियर लीग स्पर्धेतील रिव्ह्यू आहे रनआउट चेक करायचा आहे. आम्हाला अजूनही आठवते विरार प्रीमियर लीग या स्पर्धेतील एक बाउंड्री ज्या वेळेला नितेश घरत यांनी चेंडू अडवला आणि अविनाश घोसाळकर यांनी चांगला बॅकअप दिला होता तेजस सिलनच्या माध्यमातून, आणि तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की जवळजवळ वसई विरारमधील 90% लोकांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला होता. म्हणूनच मित्रांनो, या ठिकाणचा प्रत्येक खेळाडू महत्वाचा आहे. क्षमता आहे सर्व खेळाडूंमध्ये. विकेट. आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी चारी बाजूने चेक करतात, त्यानंतरच डिसिजन देत असतात आणि अतिशय चांगला डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळतं. विकेटचं पतन झालं आणि केदार देसाई जो घणाघाती प्रहार ज्याच्या बॅटला मिडल ऑफ द बॅट चेंडू टच होत होता, चांगला टच मध्ये पाहायला मिळत होता, बहरामध्ये पाहायला मिळत होता, तो तंबूच्या आसराला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना मिस्टर रोहित यादव, अजून एक आक्रमक फलंदाज सध्याच्या घडीला रोहित गोळकर, खूप महत्वाचा गडी असेल कारण या खेळाडूमध्ये क्षमता आहे पारडा आपल्या बाजूने झुकवण्याची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सर्कल मध्ये हितेश बोईर, अजून एक अर्नाळ्याचा क्लास दाखवणारा फलंदाज पाहायला मिळतोय. ही साईट आहे जुन्या कंगारूची आणि ती आम्हाला दाखवते या ठिकाणी. 6 चेंडू 12 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. कोण पडेगा किसके ऊपर भारी, येणारी काळवेळ नक्कीच आपल्याला दर्शवेल. मित्रांनो, नक्कीच तोपर्यंत तुम्ही पाहत राहा सायबा प्रीमियर लीग 2021 सीझन 3. 6-12 मॅच आम्हाला आठवते. 11 वर्सेस जयसाई विरार. 6 चेंडू 12 धावांची गरज होती. जवळजवळ मॅच 11 हा संघ जिंकत आला होता, परंतु शेवटच्या क्षणी धावचीच्या रूपाने माघारी परतला फरीद आणि मॅच फिनिश झाली सायबा जयसाई विरार या संघाच्या बाजूने. हितेश बॉयरचा चेंडू आता मात्र त्या ठिकाणी बॅटची एज घेऊन जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. बॅटचा फ्लो दर्शवतोय सध्याच्या घड्याला गण्याच्या माइंड मध्ये काय आहे. कमी लेखून चालणार नाही. या खेळाडूकडे क्षमता आहे, कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देऊ शकतो. रोहित गोळकर उर्फ गण्या, द ब्रँड अँबॅसेडर ऑफ दी वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अँड इज गॉन. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. थँक्यू. नवोदित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना गिरीश यादव, अजून एक अफलातून अपकमिंग स्टार. सध्याच्या घडीला या वर्षाचा जर का विचार करायचा झाला, या हंगामाचा विचार करायचा झाला तर टर्फ क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरीचं प्रात्यक्षिकरण या खेळाडूने दाखवलंय आणि आता दाखल झाला या सायबाच्या नगरीमध्ये. त्या ठिकाणी खेळत असताना 5 चेंडू 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, त्याने नितेश घरत पुन्हा एकदा आणि धावचीची संधी आणि विकेटचा पतन इज गॉन. DJ Vaibhav in the mix.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची टॉपेज घेऊन जातोय सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने. विनायक भोईर चेंडूला त्या ठिकाणी फील्ड करतायत, परंतु एक धाव येते आणि एका धावेने आपलं पुढे जात असताना जाऊन पोहोचतोय 17 धावांवरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे 10. औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये. सेमीफायनलचा हा सामना, पहिला फायनलिस्ट कोण बनेल? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नितेश पाटील चेंडूवरती येत आहेत आणि या ठिकाणी जवळ जवळ यस किरण सोनावणे. आत्ता मात्र सॉन्ग वाजेल, मागच्या वेळेला अजान चालू होती म्हणून आम्ही सॉन्ग वाजू शकलो नाही. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवरती पाहूया काय घडतंय. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी विजयी पताकाला हरवतोय. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय तेजस 11. आता कसं हे आता कसं वाटतंय थँक्यू. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बाकी राहिला होता. सागर देसले व्यासपीठावरती यायचंय आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. तुकाराम सरांच्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन सन्मानित करणार आहोत सागर देसले यांना. क्रिकेट एक्सपर्ट, एक जाणकार क्रिकेटर आणि एक उत्कृष्ट समालोचक आमच्या नारंगी गावचे तुकाराम सर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच. सागर 1 मिनिट थांबायचंय, फक्त 2 मिनिटं विचारेल. कसं वाटतंय सेमीफायनल मध्ये तुमचा संघ पोहोचलाय आणि तुझ्या कामगिरीबद्दल काय म्हणशील? एकदम चांगलंच वाटते. आमच्या कामगिरीबद्दल बोला तर माझी कामगिरी थोडीशी कमी झाली, ते मी मान्य करतो, पण आता पुढच्या मॅचमध्ये सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करीन. सेमीफायनलचा सामना आहे, कशा प्रकारची रणनीती आणि कशा प्रकारे या सामन्याला तू बघतोस? सेमीफायनलचा सामना आहे म्हणजे समोरची टीम पण बलाढ्यच आहे, त्याला आपण 100% देण्याचा प्रयत्न तर नक्कीच करणार. येस, थँक्यू सागर, तुला या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये यायचं, टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस साठी मैदानाच्या आतमध्ये या. साहेबाची मॅच आल्याने साहेबाचं पूर्ण महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं स्वागत आहे साहेबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. चला जय साई.